हॅलो, जय भीम मित्रांनो. मी नोगिता बोरकर शिला ड्रायव्हिंग स्कूलहून बोलत आहे. कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. आशा करते तुम्ही पण मजेत असणार. तर मित्रांनो, कालचा दिवस खूप डेंजर. 20 जुलै 2026 संसदला मोर्चा जाणार होता, गेला. पण शेवटी पोलीस फोर्स ते अश्रू गॅस काय लाठीचार्ज दगडफेक त्यांनी सरकारने पूर्ण ताकद लावली की आपले विद्यार्थी संसदपर्यंत पोचले नाही पाहिजे म्हणून. पण खूप विचित्र वाटलं. असं वाटलं शेवटी की मग दुसऱ्या देशाची काय गरज भांडण्यासाठी, युद्ध करण्यासाठी दुसऱ्या देशाची गरजच नाही. आपलेच पोलीस आपल्यावरच अटॅक करत आहेत. हे केव्हा होते? जेव्हा दुसरा देश आपल्यावर हल्ला करतो तेव्हा आपली पोलीस फोर्स, आर्मी फोर्स सगळी काही ताकद लावते. सेम कालचं वातावरण तसं होतं. ते सगळी ताकद लावत होती यार. त्या फक्त एक ते कोण आपले विद्यार्थी जे समोरच्या पिढीसाठी प्रयत्न करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज, दगडफेक, अश्रू गॅस हे सगळं करत असताना असं वाटत होतं की दुसऱ्या देशाची गरज नाही आपल्याला भांडणं करण्याकरिता. आपल्याच देशात आपल्यावरच अन्याय अत्याचार. काल पूर्ण ताकद लावली सरकारने की कशा पद्धतीने हुकुमशाही करता येईल. आणि त्यांनी पूर्ण क्लिअर केलं की आपल्यातच भांडा. आम्ही पोलीस फोर्स तयार करतो, पोलीस तयार करतो, आर्मी तयार करतो. कोणासाठी? दुसऱ्या देशाशी भांड्यासाठी नाही किंवा त्यांच्या ते बॉर्डरवर प्रोटेक्शनसाठी नाही. काही गरज नाही. जेव्हा आपले विद्यार्थी किंवा कोणीही सरकारविरुद्ध आवाज उठवणार त्यांच्यासाठी आपण पोलीस फोर्स तयार करत आहोत. आणि मिलिटरी, आर्मी ही सगळी फोर्स फक्त सरकारवर जो कोणी आवाज उठवणार त्याच्यासाठीही तयार केला जात आहे. दुसऱ्या देशातले कोणी आपल्यावर अटॅक करतील तेव्हा आपण त्याची ताकद लावू, त्याच्यासाठी नाही आहे. हे आहे फक्त आपल्याच विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी नाही, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यासाठी. काल तोच प्रकार घडलेला आहे. असं सीन होतं की जसं दुसरा देश आणि भारतातले पोलीस, आर्मी हे सगळे ताकद लावत आहेत. बॅरिगेड्स हे ते फुल लाठीचार्ज. खूप जास्त वाईट वाटत होतं की म्हणजे असं वाटत होतं आता एखादा व्हिडिओ चांगला येईल की काहीतरी चांगली बातमी दिसेल. कंटिन्यू पाहता 1 कधी वाजला, 2 कधी वाजले, 3 वाजले, पण शेवटी तेच ते चाललं होतं. आणि त्याचा शेवट काही नाही. शेवटी त्यांनी नेटवर्कच बंद केलं की नंतरचे त्यांना व्हिडिओ टाकता आले नाही. आणि खूप वाईट झालेलं आहे. खूप वाईट वाटत होतं की मुलं मुली, लहान मुलं ज्यांना आता खूप वेळ आहे नीटच्या एक्झामसाठी, ते सुद्धा त्या प्रोटेस्टमध्ये सहभागी झाले. घरच्यांना न सांगता शाळेमध्ये जात आहो की ट्युशनला जात आहो म्हणून ते तिथं त्या प्रोटेस्टमध्ये सहभागी झाले. आणि किती रडत होते, किती त्यांनी भारी स्पीच दिलं. माहोल होतं हे सगळं वातावरण की वेगळं की काहीतरी. असं वाटत होतं की हे सगळं काही आपण दुसऱ्या देशातलं पाहत आहोत. आणि हे भारतातलं सीन होतं. आपलेच लोक होते, आपल्यालाच मारत होते आणि सरकार बोलायला तयार नाही. ते संसदमधून पडून गेले. काय फायदा आहे अशा? काय फायदा आहे आपण या सरकारला निवडून दिलं आणि तो स्वतः आज लपून बसला आहे. आमचे नरेंद्रजी मोदीजी. काही फायदा नाही. कोणतेच राजकारणी आले नाही तिथं, कोणीच नाही. चंद्रशेखर आझाद यांनी पूर्ण सपोर्ट केला. पूर्ण म्हणजे स्टार्टिंग ते एंडिंग ते सोबत होते. नाईटमध्ये पण ते संसदमध्ये थांबले होते. त्यांना पण धन्यवाद, मनापासून खूप धन्यवाद की त्यांनी मुलांना खूप जास्त सपोर्ट केला. खाण्यापिण्याची व्यवस्था ज्यांनी केली त्यांना पण मनापासून धन्यवाद. आणि आपले शेतकरी बांधव आले होते पंजाबमधून, वाव, त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला. आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप हिंमत केली आणि तिथं ते असे ठाम उभे राहिले. मारो मुझे मारो, मारो मारो, यहाँ मारो यहाँ. तर खूप छान हिंमत केली, खूप छान प्रयत्न केला. आणि हे आंदोलन म्हणजे सक्सेस होतपर्यंत सोडू नका. आणि सरकार काही नाही, ते फोर्स तयार करत आहे आपल्यालाच मारण्याकरिता. तर त्यांचं वेलकम करा तुम्ही. तुमचा प्रयत्न तुम्ही करा
आमचा प्रयत्न आम्ही करू, पण आधी शांतीचा मार्ग झाला. मला असं वाटते, सगळ्यांनाच वाटत आहे, शांतीच्या मार्गाने नाही होणार सक्सेस हे आंदोलन. क्रांतीचा मार्ग गरजेचा आहे. तर प्रयत्न करा ज्या पद्धतीने होईल, आणि आम्ही आहोत, आणि माझा पण प्रयत्न आहे दिल्लीला येण्याचा. तर थँक्यू सो मच. आणि प्रयत्न करा, हार मानू नका. आणि जे काही करत आहे तुम्ही, खूप हे सर्व तुमच्यासाठी नाही आहे, हे भविष्यासाठी आहे, भविष्यातल्या मुलांसाठी आहे. हे समोरचं काय, लहान मुलांचं आता जे लहान आहेत त्यांच्यासाठी आहे हे सर्व. तर त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात. तर मनापासून खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.